बातमी उस्मानाबादमधली बातमी आपण बघणार आहोत। दिलीप ढवळे या शेतकऱ्यांना इथे फसवणूक झाल्यानं आत्महत्या केली आणि घटनास्थळी जी सुसाईड नोट जप्त करण्यात आली ज्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या नावाचा उल्लेख आहे अशी माहिती कळते आणि त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। बघूयात एक रिपोर्ट ज्यामध्ये आपल्याला कळू शकेल नेमकं घडलंय काय। कर्जापायी काळजाचा तुकडा असलेल्या काळ्या आईचा लिलाव होतोय म्हणून या घरातल्या धन्यानं गळ्यात मरणाचा फास अडकवला आणि आयुष्य संपवलं। कर्जापोटी ढवळेंची वसंतदादा सहकारी बँकेकडे जमीन गहाण होती। कारखान्यानं कर्ज भरलं नाही म्हणून बँकेनं ढवळेंची जमीन लिलावात काढली। त्यामुळे हवालदिल झालेल्या ढवळेंनी गळफास घेऊन आयुष्य संपवलं। खिशात 2 चिठ्ठ्या सापडल्या ज्यात त्यांनी शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचं नाव लिहिलंय आणि इथल्या मुरदाड व्यवस्थेची अक्षरशः चिरफाड केली आहे। माझ्या भावाचा जीव ज्या कारणानं गेला, जी त्याच्या शेताचा लिलाव चालू आहे किंवा जे त्याच्या मुलाबाळावरती यांनी वेळ आणली, ही जी कुणी लोक आहेत यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। तेरणा कारखान्यानं बँकेत पैसे जमा केले पण बँकेनं ते पैसे संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केले नाहीत अशी प्रतिक्रिया ओमराजेने दिली आहे। ज्या तोडणी ठेकेदारांनी त्या ठिकाणी ज्या प्रमाणात काम केलं त्या प्रमाणात त्या ठेकेदाराच्या नावे एक चेक काढून त्या ठिकाणी त्या चेकच्या माध्यमातून ती रक्कम कारखान्यानं बँकेकडे जमा केली। ती रक्कम कारखान्यानं बँकेकडे जमा केल्याच्या नंतर बँकेनं ती रक्कम त्या शेतकऱ्याच्या नावानं जमा न घेता ती रक्कम सरसगट सगळ्याच ठेकेदाराच्या नावानं त्या ठिकाणी जमा करून घेतली, समप्रमाणात घेतली, ज्याच्यामुळे हे जे ठेकेदार आहेत ते पैसे फेडून पण थकबाकीत दिसू लागले। पोलीस संबंधित चिठ्ठ्यांचा तपास करतायत। शिवाय दोष कुणाचा याचीही चौकशी होणार आहे। त्यातून दोषी समोर येईलही, पण ज्या शेतकऱ्याचा जीव गेला त्याचं काय, तो परत कसा येणार हा इथल्या मुरदाड व्यवस्थेला सवाल आहे। त्यामुळेच पोलिसांनो या पोशिंद्याच्या गुन्हेगाराला शोधून काढाच। बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, उस्मानाबाद।